नवरात्र म्हणजे शक्तीची उपासना करण्याचे दिवस. ज्ञानाची, शक्तीची उपासना करणं म्हणजे नैतिक मूल्य ओळखून ती मूल्य केवळ वैचारिक पातळीवर जतन न करता प्रत्यक्ष आचरणात आणणं. नैतिक मूल्यांच्या मागे संत सज्जनांची खूप मोठी तपश्चर्या असते. मानवी जीवनातील नैतिक मूल्यांचं अधिष्ठान म्हणजे तुकोबांच्या अभंगातले आदर्श विचार. ते ऐकून प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी मनातल्या वाईट विचारांवर आपण विजय मिळवायला हवा. म्हणजे विचारांचं सीमोल्लंघन विजयादशमीच्या मुहूर्तावर आपण करायला हवं. अश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्र उत्सवात महिषासूर राक्षसाचा वध एका दैवी शक्तीने केला. ही दैवी शक्ती म्हणजेच आपली जगदंबा. जगदंबेची पूजा करून आपल्या अंतरंगातला महिषासूर मारण्यासाठी तिच्याकडे शक्ती मागण्याचे दिवस म्हणजे नवरात्र. महिष म्हणजे रेडा. रेड्याची स्वार्थी वृत्ती बाळगणारा तो महिषासूर. तो आपल्यात आहे, समाजात सगळीकडे आहे. त्याचा नायनाट करण्यासाठी जगदंबेकडे शक्ती मागण्याचे दिवस म्हणजेच नवरात्राचे दिवस. दसऱ्याचा सण म्हणजे विजय प्रस्थानाचा दिवस. बाहेरच्या शत्रूंवर विजय मिळवणं एक वेळ सोपं आहे, पण आतल्या अंतरंगातल्या षड्रिपूंवर आपण विजय मिळवणं महाकर्म कठीण आहे. त्यासाठी तुकोबांसारख्या संत विचारांची सोबत आपल्याला नित्य हवी. संत संग येई घरा याचा अर्थ संत विचार, जे विचार आपलं अंतर्बाह्य जीवन उजळून टाकतात, असे विचार अंतरंगावर कोरून त्यानुसार नित्य वर्तन करणं, असं वागणं म्हणजे सीमोल्लंघन. खऱ्या अर्थाने विजयादशमीचा विजयोत्सव साजरा करणं. या विजयोत्सवाला सगळे सोयरे, शेजारी पाजारी, मित्रमैत्रिणी सगळ्यांना प्रत्यक्ष कृतीत सामावून घेणं असं आहे. जे जे आपणासी ठावे ते ते सकलांसी द्यावे, शहाणे करून सोडावे सकल जन. या संत विचारांचं पालन समाज मनानेही करणं अत्यावश्यक आहे. ज्ञान इतरांना दिलं की ते कधी कमी होत नाही, तर वाढतं, ते पक्कं होतं. यासाठी नित्य संवाद हवा. संतांच्या सद्विचारांची संवादातून देवाणघेवाण व्हायला हवी. दसऱ्याचा विजय साजरा करण्याचा दिवस म्हणजे हीन, दीन, लाचार तसेच भोग प्रवृत्तीवर प्रयत्नपूर्वक मात करण्याचा दिवस. बाह्य शत्रूंबरोबरच आपल्या आत अंतरंगात दडी मारून बसलेल्या षड्रिपूंवर विजय प्राप्त करण्यासाठी कृतनिश्चय करण्याचा दिवस. तुकोबांच्या या विचारधनामुळे आपल्याला शक्ती भक्तीची वाट नक्की मिळेल. या वाटेने जाणं म्हणजे जीवनाची तीर्थयात्रा इति कर्तव्यता. तीर्थ म्हणजे मनाची शुद्धता, मनाची सोज्वळता, मनाचं पावित्र्य. या अर्थाने असं म्हणतात, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. दसरा आणि दिवाळीच्या ज्ञानमयी शुभेच्छा.